मी अमोल बागलाने फॅसिलिटी कार्यशाळा या यूट्यूब चॅनलवरती आज अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपण सोनं खरेदी करतो, नवीन गाड्या खरेदी करतो किंवा काही नवीन प्लॉट, घर, काही शुभारंभ चांगल्या गोष्टी करत असतो. जरी बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाचा माहोल आहे, लोकसभेत निवडून कोणी येईल हे जरी असलं तरी आज शुभ मुहूर्तावरती लोकांची गाड्या घेण्यासाठी रेलचेल असते. आज आपण TVS शोरूम कसे आलेलो आहे. सर आपलं नाव काय? माझं नाव आहे ज्ञानदेव तुकाराम केदार. मी इथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो, प्लस टीम लीडर पण आहे इथं. आपल्याकडं केदार सर आहेत, TVS शोरूमचे मॅनेजर आहेत. तर त्यांच्याकडून आपण TVS शोरूम बद्दल आणि आजच्या रेलचेल बद्दल जाणून घेऊया. कुठल्या कुठल्या गाड्या आहेत? यस सर, आपण आता पाहू शकतो की आपण आपल्याकडे स्कूटरमध्ये आहे. स्कूटरमध्ये 125 cc स्पोर्ट बाईक सारखे आहे, एनटॉर्क म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की ते T शेपमध्ये LED हेडलाईट आहे. याच्यामध्ये तुम्हाला फुल टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले, प्लस ब्रेक जे आहे ते डिस्क ब्रेक दिसलेलं आहे, रोटोपेडल डिस्क ब्रेक दिलेलं आहे. ब्रेकिंग जे आहे SBT ब्रेक आहे. हे मागचं ब्रेक दाबलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढचं पण ब्रेक लागते, म्हणजे एक प्रकारचं कॉम्बो ब्रेक काम करत आहे. डिजिटल डिस्प्ले विथ काय केलं त्यांनी, स्मार्ट कनेक्ट याला. स्मार्ट कनेक्ट म्हणजे तुमचा मोबाईल कनेक्ट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली ह्याच्यामध्ये तुमचे कॉल अलर्ट आहे, SMS अलर्ट आहे, त्याच्यानंतर तुमचं क्रॅश अलर्ट सिस्टम आहे याच्यामध्ये. नंतर तुम्ही लास्ट लोकेशन पार्क दाखवते गाडी, म्हणजे तुम्ही मित्राला गाडी दिली, त्यांनी गाडी कुठं पार्क केली ते पण ह्याच्यामध्ये दिसून येते. प्लस याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग लाईटची सुविधा आहे. जसं 4 व्हीलरमध्ये 4 इंडिकेटर एकसोबत काम करतात, त्याचप्रमाणे इथं ही पण काम करणार आहे. इथं तुम्हाला पॉवर ऑन ऑफ आणि इंजिन स्विचचं बटन दिलेलं आहे. प्लस इथं व्हॉइस असिस्ट आहे. व्हॉइस कमांड तुम्ही ह्याला देऊ शकता. जर तुम्ही ब्लूटूथ घातलेला असेल तर तुम्ही ह्याला व्हॉइस कमांड देऊ शकतात. प्लस याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल फ्यूल टँक पाठीमागे दिलेला आहे, जर की तुम्हाला उतरायची गरज नाही तिथून तुम्ही करू शकता त्याला. प्लस ह्याच्या LED टेल लॅम्प दिलेला आहे ह्याला. आणि जे सस्पेन्शन आहे ते स्प्रिंग सस्पेन्शन विथ नायट्रॉक शॉकअप दिलेले आहेत तिला, त्याच्यामुळे तुमच्या पाठीला त्रास होत नाही. गाडी एकदम जबरदस्त आहे. ॲव्हरेज तिला 60चा आहे. ऑन रोड तुम्हाला सिटीमध्ये 45-50 पर्यंत येईल. असं हायवेला गेल्यानंतर 55. ही ऑन रोड जाईल सर 1,26,300 मध्ये. स्पोर्ट बाईक आहे एकदम, आणि 3 वॉलची गाडी आहे. स्कूटरमध्ये तुम्हाला 3 वॉल कोणत्याच गाडीला भेटत नाहीत. आपल्या ह्या गाडीला 3 वॉल भेटतात, म्हणजे रेसिंग जे प्रिय आहे, जसे कॉलेजची मुलं आहेत त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त गाडी आहे. दिसायला पण एक स्पोर्टी गाडी आहे. जर तुम्हाला लेडीज प्लस जेंट्स मल्टिपल यूज करायचं असेल तर मग ही ज्युपिटर आहे, 125 cc मध्ये आहे. ज्याचे की ब्रँड अँबॅसेडर जे आहेत अमिताभ बच्चन साहेब, हे त्याचे ॲड करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला LED हेडलाईट दिलेला आहे. हे जे आहे 80% मेटल आहे. हा पार्ट पत्रा दिलेला आहे, प्लस हा पण पार्ट पत्रा दिलेला आहे. हे डिस्क ब्रेक दिलेला आहे, रोटोपेडल डिस्क आहे तिला. SBTच ब्रेकिंग आहे हिला पण. हे मागचे दोन्ही पार्ट तुम्हाला पत्र्याचेच दिलेले आहेत, त्याच्यामुळे खूप मजबूत आहे. म्हणजे गाडी पडली तरी तुम्ही हे पूर्ण पार्ट बदलायची गरज नाही आहे, आपण कवर करू शकतो तिला. प्लस फ्यूल टँक जे आहे तिला याच्यामध्ये आहे. ही 110 cc मध्ये आहे, बेसिक मॉडेल. शीट SMP म्हणून आहे. याला पण तुम्हाला काय दिलं, LED हेडलाईट. LED हेडलाईटचा फायदा असा आहे की तुमची बॅटरी कमी जळते. याच्यामध्ये पण तुम्हाला इंजिन स्विचचं बटन दिलेलं आहे. बटन स्टार्ट केलेली आहे. एक्सटर्नल फ्यूल टँक पाठीमागे आहे. हिचं मायलेज 65 आहे. ऑन रोड तुम्हाला ही पण 50-55 देईल. याचं कारण म्हणजे यांचे दोन्ही टायर साईज सेम आहेत. जसं पाहिलं तर हे 90-12 टायर साईज आहे, हे पण टायर साईज सेम आहे. त्याच्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स वाढतो आणि व्हील बेसही मोठा आहे. ह्याच्यामध्ये कलर 2 आहेत, ग्रे कलर, व्हाईट कलर भेटतील. 125 मध्ये 4 कलर भेटतील तुम्हाला. ब्ल्यू आहे, ऑरेंज आहे, ग्रे आहे आणि व्हाईट कलर आहे. त्याच्यानंतर ही आहे 110 cc मध्येच ZX मॉडेल आहे. हा स्टारलाईट ब्ल्यू कलर आहे, एकदम मस्त कलर आहे. आपण सेम फीचर आहेत, फक्त याच्यामध्ये डिजिटल मीटर दिलेलं आहे. याच्यामध्ये एक्सटर्नल फ्यूल टँक पाठीमागे दिलेलं आहे त्याचं. हे मॅट कलरचे, पूर्ण क्रीम कलरचे दिले त्यांनी. प्लस आता हे याच्यामध्ये काय कॉस्टिंग झाली? ही जाईल तुम्हाला 1,03,461 रुपयामध्ये, विथ ॲक्सेसरीज इन्क्लुडिंग टॅक्स, हेल्मेट, ते सगळं त्याच्यामध्ये आले. आणि स्कूटीमध्ये एवढे 4 मॉडेल आहेत. हे एक आहे त्याच्यामध्ये बेसिक. हे जेस्ट म्हणून मॉडेल आहे, 110 cc आहे. टोटल फायबर बॉडी आहे, लाईट वेट आहे एकदम. लाईट वेट ह्याच्यासाठी जर लेडीजसाठी एकदम चांगलं आहे. पिकअप पॉवर पण मस्त आहे. ब्रेकिंग बी जे आहे ते SBT ब्रेकिंग आहे. एकदम युनिक आहे. हां, कलर एकदम मस्त आहे याचा. हा लेडीजसाठी एकदम उत्कृष्ट कलर आहे. मॅट पर्पल म्हणतात, जास्त चमक मारत नाही आणि लॉंग लाईफ चालतो. उडलं तरी कलर बेस्ट, म्हणजे उडल्यासारखं जाणवणार नाही त्याच्यामध्ये. नंबर ही जाईल 97,077 रुपयामध्ये ऑन रोड. चला आता आपण मोटरसायकल बघूयात. या
हे TVS शोरूम आहे आणि आपल्यासोबत केदार सर आपल्याला अतिशय छान माहिती देत आहे. आज अक्षय तृतीयामुळे शोरूममध्ये प्रचंड गर्दी आहे आणि लोकांची उत्सुकता वाढत आहे. आपण हे पुढे स्कूटी बघितलं कलर आहे गाडी. या सर, ही आहे स्पोर्ट बाईकमध्ये, जे की यंग जनरेशनसाठी एकदम उत्तम आहे. स्पोर्ट बाईक 125 cc 3 वॉल्सची गाडी आहे. 3 वॉल म्हणजे तुम्हाला पिकअप पॉवर आणि मायलेज दोन्ही पण भेटणार. डिजिटल मीटर आहे विथ मल्टी कलर दिलेला आहे. मल्टी कलर म्हणजे वेगवेगळे तुम्हाला याच्यामध्ये कलर दिसतील. गाडी कितव्या गिअरवर चालले त्याच्यामध्ये दिसेल, प्लस ॲव्हरेज किती देईल हे पण दाखवले. उरलेल्या पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर चालेल हे पण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. टॉप स्पीड नंबर काय याच्यामध्ये कलर किती? ह्याच्यामध्ये 4 कलर आहेत. येलो भेटल, रेड भेटल, ब्लॅक भेटल आणि ब्ल्यू भेटल. हे 4 कलर तुम्हाला भेटून जातील याच्यामध्ये. याची काय ऑन रोड? ही ऑन रोड जाईल 1,21,131 रुपयामध्ये. सस्पेन्शन त्याला एकदम मस्त आहे. मोनो सस्पेन्शन आहे, पुढं फुल टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. आपण बघू शकता एकदम स्पोर्ट्स बाईक आहे. रायडर नाव आहे का? रायडर. नंबर काय? रायडर म्हणून आहे. एकदम नंबर 1 गाडी. कधी पण एकदम बेनिफिटमध्ये आणि कमी किमतीच्या स्पोर्ट बाईकमध्ये येते. याला पण रोटोपेटल डिस्क दिलेला आहे. SBT ब्रेकिंग आहे. कॉम्बो ब्रेक सिस्टमसारखं काम करणार ते. 60% मागचं 40% पुढचं लागणार. प्लस तुम्हाला ट्यूबलेस टायर दिलेले आहेत. पंक्चर होण्याचे चान्सेस पण नाही. आणि जागेवर जर थांबलात तर त्यावेळेसच हवा सोडून जाईल त्याचे. जर 110 cc मध्ये आणि पिकअपमध्ये जर तुम्हाला म्हणजे ॲव्हरेजसाठी गाडी पाहिजे तर स्पोर्ट बाईक आहे. ही स्पोर्ट नावाचं मॉडेल आहे 110 cc मध्ये. ॲव्हरेजला बी 1 नंबर आहे. कंपनीचा ॲव्हरेज सांगते 110 cc. आपलं 110 cc ॲव्हरेज cc पण आहे आणि ॲव्हरेज पण 110च आहे. ऑन रोड हे आपल्याला 85-90 पर्यंत ॲव्हरेज देईल. याच्यामध्ये हा लुक जो आहे स्पोर्टी लुक दिला, म्हणजे एकदम हेडलाईट युनिक दिलेला आहे, एकदम खास दिलेला आहे. शॉर्ट गाडी आहे, शॉर्ट हँडल दिलेलं आहे. अतिशय छान रेड कलर आहे. रेड कलर ह्याच्यामध्ये पण 3 कलर भेटून जातील आपल्याकडे. रेड आहे, ब्लॅक आहे आणि ग्रे कलर आहे. याच्यामध्ये गजगा कलर. तिन्ही पण एकदम उत्कृष्ट दिसायला आणि गाडी पण एकदम छान कमी किमतीत चांगली आहे. ही आहे एक रॅडिऑन म्हणून. ही गाडी तुम्हाला मजबूतीला नंबर 1 आहे, प्लस ॲव्हरेज पण देते. सीट पहा तुम्ही, याच्यावर 3 जण आरामशीर बसू शकतात एकदम कम्फर्टेबली. लॉंग रूट आहे, काही टेन्शन नाही, बसा आरामात. ॲव्हरेज पण हिचा 80 आहे, 70-75 पर्यंत देईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल मीटर आहे 125 आपल्या रायडरसारखा. प्लस इथं तुम्हाला चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, म्हणजे मोबाईल चार्जिंग सॉकेट. इमर्जन्सीमध्ये तुम्ही याच्यावर चार्ज करू शकता लगेच. हां, फीचर एकदम मस्त दिलेत कंपनीने. आणि ही जी आहे ही एकदम स्पोर्ट बाईकमध्ये येते. 160 cc 4 वॉलची अपाची. 4 वॉल असल्यामुळे हिला पिकअप जास्त आहे, कारण ही रेसिंग बाईक आहे. याच्यामध्ये तुम्हाला डबल डिस्क दिलं आहे, सिंगल ABS चॅनल आहे, डबल ABS चॅनल ते पण भेटून जाईल. हिचं इंजिन जे आहे एअर प्लस ऑइल कूल इंजिन आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे थंड होते. 5 स्पीड ट्रान्समिशन आहे, 5 गिअर दिला आणि 3 मोड आहे त्याच्यामध्ये. रेन मोड, अर्बन मोड, स्पोर्ट मोड याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. रेन मोडमध्ये तुम्ही जर पाऊस पडत असेल, रेन मोड ऑन केला तर आपल्याला जेवढी ब्रेकिंग पाहिजे तेवढीच गाडी ब्रेक घेणार, स्लिप मारणार नाही त्याच्यामध्ये. अर्बन मोडमध्ये तुम्हाला गाडी सिटीमध्ये वापरायला चांगला आहे, ॲव्हरेज जास्त देतील. आणि स्पोर्ट बाईक म्हणजे स्पोर्ट मोड जर गेला तर तो हायवेला चांगला होतो. स्प्लिट LED आहे ह्याला पण. आणि इथं आहे पाठीमागं पण डिस्क ब्रेक आहे तिला. मोनो सस्पेन्शन दिलेलं आहे, 7 स्टेप ॲडजस्टेबल आहे त्याचं. मॅनेजमेंट बाकी कलर हे इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 2 मॉडेल भेटतील, UG मॉडेल आणि S मॉडेल आहे. याची रेंज जी आहे 100 किलोमीटरची आहे कंपनीची. ते तुम्हाला ऑन रोड आपल्याला ही जर चालवायची म्हटले एका चार्जमध्ये तुम्हाला 90-95 पर्यंत चालते. चार्जिंगला किती वेळ लागतो? चार्जिंगला ही कमीत कमी 3-4 घंटे, किती 4 घंटे मिनिमम. याची काय किंमत पडते? ही 1,53,000ला जाईल आणि ती 1,68,000 पर्यंत जाते. बिलच्या 2 गाड्यासोबत देऊन टाका. आणि इथं मॅनेजमेंट कसं चालतं? हा जो डिपार्टमेंट आहे हा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे. इथं मॅनेजर साहेब असते. इथून वर्किंग सगळं तुमचं बिलिंग ते सगळं. हे जे आहेत हे फायनान्सर आहेत आपले. सगळ्या प्रकारचं फायनान्स तुम्हाला इथं उपलब्ध होऊन जाईल. जसं TVS हो, लो तुम्हाला लोमध्ये पाहिजे, लो डाऊन पेमेंट येईल, रेट ऑफ इंटरेस्ट कमी भेटेल आणि सगळ्या फॅसिलिटी इथं उपलब्ध होतील. या इकडे ही अपाचे 200 मध्ये आहे. 200 cc 4 वॉलची गाडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे शॉकअप जे आहेत पुढचे ते ॲडजस्टेबल दिलेले, म्हणजे आपल्याला वाटलं तर ॲडजस्ट करू शकतो आपण, कमी सस्पेन्शन जर झालं असेल. डबल डिस्क आहे आणि ड्युअल ABS चॅनल आहे. दोन्ही चॅनल त्याचे जे आहेत ब्रेक ABS आहेत. ABSचा फायदा असा आहे की आपल्याला गाडी जागेवर न थांबता थोडीशी पुढं जाते, म्हणजे स्लिप मारत नाही गाडी. प्लस ह्याच्यामध्ये काय केलं, DTT टेक्नॉलॉजी दिली, ग्लाइड प्रो टेक्नॉलॉजी.
आणि एक आहे ते स्लीपर क्लच म्हणून दिलेली आहे. एकदम गाडी ही पण पिकअप रेसिंगसाठी एकदम मजबूत चांगली गाडी आहे याच्यामध्ये. ही आहे XL100 ह्याच्यामध्ये. ही कमर्शियल प्लस सिनियर सिटीजनसाठी एकदम मस्त गाडी आहे. 100 cc आहे, त्याच्यामुळे पिकअप पॉवर जास्त आहे, प्लस बटन किक दोन्ही पण केलेलं आहे. याच्यात जर ॲव्हरेज बोलायचं झालं तर 80चं ॲव्हरेज आहे कंपनीचं, 75पर्यंत येते याच्यामध्ये. SBT ब्रेकिंगच दिलेली म्हणजे मागच्या ब्रेकवर फक्त एक्सेलेटर करायचं चालायचं. आणि याच्यावर असा एक त्याच्यामध्ये मेन ऑप्शन असं दिलं म्हणजे फीचर आहे, गाडी जर 90 अंशाला झुकली ॲटोमॅटिक गाडी बंद पडते. म्हणजे गाडी स्लिप झाली, गाडी पडल्यानंतर खरंच जातात तशी जात नाही, बंद पडून जाते. हे फ्लेक्झिबल इंडिकेटर दिले, कुठं अडकलं तरी तुटणार नाहीत असे दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 कलर भेटून जातील. कॉस्टिंग पण कमी आहे याची. ही जाईल तुम्हाला 75,977ला जाईल. सध्या जर आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 2100 रुपये डिस्काउंट ह्याला चालू आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 2100 रुपये डिस्काउंट आहे याच्यावर. त्वरा करा, तुम्ही गाडी घ्या. या सर, आपण हे जे आहे आपलं हे बिलिंग डिपार्टमेंट आहे पेट्रोल व्हेकलचं. इथं सगळा आमचा स्टाफ बसतो. ते पब्लिक जे आहे ते RTO सेक्शन आहे, तिथून पासिंग केली जाते आपली. हे अकाउंटंट डिपार्टमेंट आहे, इथं उघडता येत नाही. हे रिसेप्शन आहे, इथून ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कॉलिंग केलं जातं. हे स्पेअर पार्ट आहे, याच्यामधून गाडीला आवश्यक असणारे स्पेअर पार्ट तुम्हाला सगळे इथं उपलब्ध होऊन जातील. आपण सांगा. हे आहेत आमचे मॅनेजर साहेब, यांचं नाव आहे अशोक गोला सर. एकदम प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे आहेत. एकदा सगळ्याला सहमत करून म्हणजे संगनमताने घेऊन काम करतात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण काय संदेश द्यावा? अक्षय तृतीयानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठिकाणी आपण आपल्या गाड्याचे सर्व्हिसिंग आणि मेजर प्रॉब्लेम जर असेल ते सॉल्व्ह करून दिलं. मेकॅनिक एकदम टेक्निशियन जे आहेत आपले ट्रेन टेक्निशियन, कंपनीकडून टेक्निशियन हे घेऊन आले, ट्रेनिंग घेऊन आलेले. तुम्ही पाहू शकता इथं IQ पण आहे, पेट्रोलचे पण आहे, दोन्ही बी फॅसिलिटी आहे. त्याच्यामुळे गाडीचं काही टेन्शन घेऊ नका, प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असला तरी आपण सॉल्व्ह करून देऊ तिथं. हे डिपार्टमेंट पूर्ण वर्कशॉपचं आहे. आता याचं रिन्युएशन पण होणार आहे. स्पेशल स्कूटीसाठी हे स्कूटी म्हणजे इलेक्ट्रिकसाठी, हे इलेक्ट्रिकसाठीचे मेकॅनिक आहे. तर आपण इलेक्ट्रिकल समजा जे वापर वाढला आहे लोकांना, त्याबद्दल गायडन्स करा की इलेक्ट्रिकल गाडी कशी चांगली आहे, काय आहे, पेट्रोलपेक्षा कशी परवडली तुम्हाला? पेट्रोलपेक्षा ही गाड़ी म्हणजे ह्याच्या नो मेंटेनेंस है. ये गाड़ी नो मेंटेनेंस है. हाँ बोलो. और इसमें जो फायदे से जो है, जो पेट्रोल डालना बच जाना, चार्जिंग 2 पॉइंट में हो जाती है इसकी पूरी. बैटरी का इसको ऊपर से मोटर भी है, प्लस उसको कुछ चांसेस नहीं है पकड़ने बिकड़ने की. और गाड़ी जो फ़ायदेमंद जो खाली खेड़े पाड़े के लोगों के वास्ते थोड़ा बहुत तो है, और सिटी में फिरने के वास्ते एक नंबर गाड़ी है. क्योंकि सिटी में जितना फिरेंगे उतना अच्छा रहेगा. खेड़े पाड़े से फतरे रहते, ये रहते, इसको वायरिंग है शायद लग गया कर गया थोड़ा बहुत नीचे ऊपर होता है, और ये सिटी में फिरने के वास्ते अच्छी गाड़ी है. धन्यवाद. आपण आमच्या मामा सुनत उगले यांनी गाडी घेतलेली आहे, तर त्याचं आपण रिओपनिंग करू. तिकडे जाऊया. चल. गाडी कर. चावी द्यायला असे हे शिंदे ते बोला ना, ते पोरांना आशिषला बोला ना राव, त्याला काही एवढा वेळ लागला रे. ये म्हणा त्याला इकडे. माणसं बिनसं सगळे उभा करा. 2 मिनिटं या मला फोटो. नाही लाजत राव. 2 मिनिट थांबा इथं फोटो. या इथं तुम्ही उभा राहा नसतं. या ठिकाणी चालू ना, यांनी गाडी घेतलेली आहे. काय भावना आहे सध्या नवीन अक्षय तृतीयाबद्दल? त्यांना विचार. हा, आपल्या काय भावना आहेत आज अक्षय तृतीयानिमित्त तुम्ही नवीन गाडी घेतली, तुम्हाला कसं वाटतं? एकदम एकदम छान आहे. माणूस आयुष्यामध्ये फार तर मराठी माणूस एखादी गाडी घेतो, किंवा आमचे स्वतःचे मामा आहेत यांची दुसरी गाडी आहे, आणि 23ची गाडी तुम्ही निवडली, याच्याबद्दल काय समजतं?
हीच का गाडी निवडली? गेला गेअर नसल्यामुळं गेअरची गाडी मला येत नव्हती म्हणून ही गाडी निवडली मी. याला गेअर नाही ते एक्सलेटर आहे. गाडीबद्दल माहिती सांगायची. ही गाडी आहे 100 CC मध्ये आहे. पूर्ण तुम्हाला ॲव्हरेजला त्याला एकदम मस्त आहे. मेंटेनन्स कमी आहे हिला. प्लस तुम्हाला गाडीला बटन स्टार्ट बी दिलं ते पण ते वरी आहे सीटमध्ये तुमचं एकदम उत्कृष्ट आहे. इथून फक्त इथून टच करून इथं चालू करायचं, बंद करता येतं इथून. हे बंद झाल्यानंतर तुम्ही किक मारली किंवा काही केलं कुणी तरी गाडी चालू होणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला लो फ्यूल इंडिकेटर दाखवतो, या ठिकाणी रिझल्ट दाखवणार गाडी. इथं तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला तर हे बॅटरीसाठी आहे. हे मालवर फंक्शन दिलेलं आहे. माल फंक्शन याच्यासाठी की गाडीच्या इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम येऊ लागला तर त्या ठिकाणी ती लाईट ऑटोमॅटिकली चालू होते. तुम्हाला तुमचा वेळही वाचतो आणि गाडी तिथपर्यंत इथं आणता येते आपल्याला. म्हणजे पूर्ण बंद पडत नाही, फक्त तुम्हाला दाखवते इंजिन मधली काहीतरी प्रॉब्लेम येऊ लागलाय म्हणून. त्यावेळेस तुम्ही इथं गाडी आणू शकताय. प्लस तुम्हाला टाकी जी आहे 4 लिटरची दिलेली आहे. 1 लिटरमध्ये का कंपनी सांगते 80 किलोमीटर चालेल म्हणून. 70-75 मध्ये आरामात चालते. आणि चालताना एक काय करायचं आपल्याला, ब्रेक मारताना फक्त मागचं ब्रेक दाबायचंय, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढचं ब्रेक लागतंय त्याच्यामध्ये. हा, त्याच्यामुळे दोन्ही ब्रेक दाबायची गरज पडत नाही त्यांना. पुढचा ब्रेक नाही एवढं गरजच नाही पडत. हे 60% लागणार आहे, ते 40% लागणार. त्यामुळं आणि जर अर्जंटमध्ये कंट्रोल करायचं असेल तर दोन्ही ब्रेक सोबत दाबायचे तुम्ही, चालू होते. सिंगल सीट आहे, पाठीमागे बॅक प्रेस दिले, कोणी बसले त्याच्या पाठीला टेकायला मस्त आहे. सस्पेन्शन चांगले आहे, खरबडीत रस्त्यात तुमच्या पाठीला त्रास होणार नाही, काही नाही. गाडी एकदम उत्कृष्ट आहे आणि तुम्ही निवडली एकदम छान गाडी निवडली. जास्त करून मेटल पार्ट वापरला आहे पत्र्याचा.